अंबाजोगाई शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि त्याच वारशाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरामध्ये एक अंबाजोगाईच्या काहीच अंतरावर एक ऐतिहासिक हत्तीखाना देखील आहे. पण अनेक वर्षापूर्वी हत्तीखान्याची दुरावस्था देखील झालेली होती आणि या ठिकाणी निसर्गप्रेमींनी याची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकार वारंवार मागणी केली होती आणि केंद्र सरकार राज्य सरकारकडून त्यांना आता 2,49 लाखाची मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे. आणि याच माध्यमातून आता या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी योग्य दिशेने या ठिकाणी काम देखील चालू करण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं तर ऐतिहासिक कारखाना या हत्तीखान्यावर पाहिलं तर मोठमोठे या ठिकाणी देखील पाहिलं मोठी हत्ती आहेत मध्ये हत्तीची अत्यंत दुरावस्था देखील होऊन गेलेली दिसते. दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी छोट्या लेणी देखील आहेत आणि या ठिकाणी पाहिलं मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी पाहिलं आपल्या लेकरासहित या ठिकाणी हत्तीखाना पाणी पाहण्यास येत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षापासून पाहिलं तर या ठिकाणी अत्यंत दुरावस्था देखील होऊन गेली होती आणि निसर्गप्रेमींनी या ठिकाणी वारंवार मागणी करण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी 2,49 लाख निधी देखील देण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता पाहिलं तर अंबाजोगाई येथे हत्तीखान्यामध्ये आता युद्ध पातळीवर देखील काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे. आणि याच अनुषंगाने पाहिलं तर त्या 5 ते 6 महिन्यामध्ये या हत्तीखान्याचं पूर्ण काम होईल आणि पुन्हा जीवत या हत्तीखाना होणार आहे. त्याच माझं पाहिलं होतं आता पुन्हा या ठिकाणी पाहिलं निसर्गप्रेमी आपल्या मोठ्या संख्येत जे मागणी केली होती त्याच आता या ठिकाणी आता हे संपूर्ण आता पुन्हा एकदा या ठिकाणी काम युद्ध पातळीवर चालू असल्यामुळे आता हे हत्तीखाना काही 5 ते 6 महिन्यामध्ये पुन्हा एकदा या लोकांसाठी खुला करण्यात येण्याचे येण्याचं असं दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन विकास मागमायचं मी संभाजी मुंडे TV 9 अंबाजोगाई बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.